तर पेनमधील हमरापूर गावी इथे आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये बरेचसे कारखाने आहेत जिथे गणपती बनवले जातात. म्हणजे पेन गावामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला नुसतं मूर्त्याच म्हणजे गणपतीचंच काम भेटेल ना सचिन? गणपतीचं माहेरघर म्हणून महाराष्ट्रातलं नाही, पूर्ण भारतामधलं, पूर्ण देशामधलं गणपतीचं माहेरघर बोललं तर हे पेन हमरापूर. इथल्या मूर्त्या जर बघितल्या ना एकदम असं जिवंत रूप येतं. म्हणजे असं सोबर आता एकदम बुक आहे, डोळे तर एकदम असे म्हणजे एकदम रिअल असं वाटतंय. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. आजचा व्हिडिओ असणार आहे एका नवीन ठिकाणावरून आणि नवीन विषयावरती आजचा व्हिडिओ असणार आहे. तर मी निलेश भारतीय भ्रमण मंडळ चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. तर पेनमधील हमरापूर गावी इथे आपण आलेलो आहोत आणि या गावामध्ये बरेचसे कारखाने आहेत जिथे गणपती बनवले जातात. तर या गावातल्याच आता एकेका कारखान्याला आपण भेट देऊया जिथे सुबक अशा मूर्त्या बनवल्या जातात. आणि हमरापूरमधला सगळ्यात मोठा कारखाना म्हटला जातो तो म्हणजे आता इथे राकेश दाभाडे सरांचा. तर आपण तिथे जाऊया आणि त्या कारखान्याला सर्वप्रथम भेट देऊया. ते इथे आपण बघू शकता बऱ्याचशा मूर्त्या तयार आहेत. आता आपण जिथे आलोय कारखान्यामध्ये तर माझ्याबरोबर आहे आपला सचिन दादा. सचिनला तुम्ही ओळखताच, म्हणजे आपल्या विक्रोळीमध्येच याचा कारखाना आहे आणि आर्टिस्ट आहे. याच्याकडे देखील आपल्याला गणपतीच्या सुबक मूर्त्या मिळतात. तर यानेच आज मला इकडे घेऊन आला आहे. तर आता आपण सगळा कारखाना बघणार आहे, काय काय वर्क चालतं ते देखील बघणार आहे आणि कोणत्या कोणत्या नवीन मूर्त्या म्हणजे आत्ता पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळणार आहेत ते आपण लवकरच बघूया. तर दादा आपल्याला दाखवेल इथे काय काय काम चालू आहे. त्याचबरोबर तुम्हाला देखील इकडे बुकिंग करायची असेल तर मी कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देईन, इकडेचा ॲड्रेस देईन. तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर सचिन दादा आपल्याला आता दाखवतोय काय काय चालू आहे काम. ही गणपतीची डाय, ही रबर डाय, त्याच्यामध्ये ओतकाम करून गणपती बनवले जातात. इथे तर साच्यामध्ये हे दादा ओतकाम करतात आहे. याला उत्काम बोलतात. याला काय बोलतात? हा कात्या आणि पीओपी मिक्स करून. याच्यानंतर आपल्याला अशी मूर्ती भेटते ना. आता हा पूर्ण प्रॉपर गणपती रेडी झालाय. आता हे ओतकाम करून रेडी करतील. आता हा आपल्याला बघायला भेटेल कसा गणपती रेडी झाला. तर अशा प्रकारे इथे आपल्याला साच्यातून निघालेली मूर्ती बघायला मिळते. याच्यावरती नंतर फिनिशिंग वर्क होईल थोडंसं. त्यानंतर पेंटिंग, हात जोडले जातील, सोंड जोडली जाईल. तर अशा प्रकारे असतं हे प्रोसेस. हे जोडकाम चालू आहे. मूर्ती तयार झाली पूर्ण अशी होते. परत त्याचे हात वगैरे हे पूर्ण जोडले जातात. तर हे दादा आहेत आपले काका, हे जोडकाम करतात आहे. इथे आपण बघू शकतो जस्ट साच्यामधून काढले आहे ना आणि फिनिशिंग चालू आहे. साच्यामधून काढून ते फिनिशिंग करतात मूर्ती. कशा प्रकारे करतात आपण बघू शकतो. या सर्व कच्च्या मूर्त्या आहेत इथे ठेवलेल्या. म्हणजे याच्यावरती बरेचसं काम होणं बाकी आहे. आणि बरेच जे होलसेलर असतात ते कच्च्या मूर्त्याच घेऊन जातात. म्हणजे इकडचे जे कारखाने असतात ते 12 महिने चालू असतात इथे. गणपती झालं की देवी येते. ह्या किती फुटाच्या आहेत सचिन मूर्त्या? 4-4 फुटाच्या? या 4 फूट आहेत. लालबाग राजा
ओके, 4 हे फूट. बघा लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे, पेंटिंग बाकी आहे, बरेचसे आहेत आणि काम चालू आहे आणि ते बघू शकता तुम्ही. किती मोठा कारखाना आहे हा, तर किती 6 फुटाचा असेल म्हणजे हा 7 फूट आहे. 7 फुटाचा कारखाना. हा खूप मोठा कारखाना आहे. कुणाचा कारखाना आहे हे? हा सुरेखा आर्ट म्हणून आहे. अच्छा, हमरापूर स्टेशन पासून अर्धा किलोमीटर. हे ते आपण बघता, हे फक्त ह्यांनी वर्षाचे 12 महिने काम चालू असतात. हे लोक प्रोडक्शन काढून ठेवतात इकडे सर्व, मग ते येईल तसं कस्टमर त्यांना देऊन टाकतात. हे बघा, हे सर्व दिसत नाही, सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि हे सगळे फ्लोअरवरती तेच कामं चालू आहेत. आणि पुढे पण आहे अजून, पण आता आम्ही जात नाही पुढे, पण खूप सारं आहे बघा. पूर्ण पॅच सगळा गणपतीच्या मूर्त्याच आहेत. म्हणजे पेन गावामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला नुसता मूर्त्याच म्हणजे गणपतीचंच काम भेटेल ना सचिन? गणपतीचं माहेरघर म्हणून महाराष्ट्रातलं नाही, पूर्ण भारतामधलं, पूर्ण देशामधलं गणपतीचं माहेरघर बोललं तर हे पेन, हमरापूर. इथून बाहेरच्या देशात देखील बाहेरगावी गणपती इथून हे होत सप्लाय होतात. बरोबर. खूप ठिकाणी, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्ण देशामध्ये इथून गणपती जातात. तर आता आपण बघितलं जी प्रोसेस गणपती बनायची. आता तर इथे रेडी पण काही गणपती आहेत, म्हणजे रेडी करून ठेवलेत ते, जे आपण बुकिंग करू शकतो. तर याची बुकिंग कशी असते प्रोसेस, आपल्याला सचिन दादा सांगेल. बुकिंग इथे 1 फुटापासून ते 8-10 फूट 12 फूटपर्यंत सर्व गणपती भेटतील. हे त्यांचे पेंटिंग केलेले जेवढे मॉडेल ह्यांच्याकडे भेटतात त्यांचे सॅम्पल थोडे बहुत आहेत, अजून पूर्ण नाही. हे त्यांचे सॅम्पल आहेत. आणि ते कोण कोण बुक करू शकतं? म्हणजे इथे सर्वजण येऊन बुक करू शकतात. घरगुतीसाठी पाहिजे तर घरगुतीसाठी पण भेटतील. होलसेल पाहिजे, होलसेलवाला जो रिटेलर विकणार असेल त्यांना पण भेटतील. कच्च्या भेटतील, पेंटिंग करून भेटतील. कच्च्या म्हणजे नेमकं काय? कच्च्या म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारच्या ह्या मूर्त्या कच्च्या भेटतील आणि पेंटिंग करून तुम्हाला हे भेटतील. ओके, म्हणजे कच्च्याचा इथे रेट 1.5 फूट 700 रुपयापासून चालू आहे. 1.5 फूट 700, 1800, 1200 असे तुम्हाला 2, 2.25, 5 फूट, 10 फूट, 12 फुटापर्यंत गणपती अवेलेबल आहे. हे तुम्हाला सर्व हे भेटते. कोणते कोणते आहेत आता आपण बघूया. चला, इथे मस्त हा खेकड्यावरती बसलाय गणपती. हा 1.5 फुटाचा आहे, सुंदर असा आहे, म्हणजे कोळी वेशामध्ये, आगरी कोळी वेशामध्ये. हा बोटीवरती आहे. त्याला नेकेड बोलतात. हां, नेकेड गणपती. ह्याला धोतर वर्क, याच्यावर पेटा, हां, ज्वेलरी वर्क हे सर्व करून भेटतं इथे. त्याचे चार्ज वेगळे. म्हणजे मुंबईपेक्षा तुम्हाला एक कमी 40% तरी 30% 40%च्या कमी दरामध्ये तुम्हाला इथे मिळून जाते. इथल्या मूर्त्या जर बघितल्या ना, एकदम असं जिवंत रूप येतं, म्हणजे असं सोबर. आता एकदम लूक आहे, डोळे तर एकदम असे म्हणजे एकदम रिअल असं वाटतंय. आणि पेंटिंग तुम्ही बघू शकता इथे, तुम्हाला ते जस्टिस नाही मिळणार कॅमेरामध्ये, पण जे पेंटिंगचं काम आहे ते अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही ह्या कारखान्याला जर इकडे पेनला येत आहे तर ह्या कारखान्याला नक्की भेट द्या. काही पॅटर्न्स आहेत, म्हणजे इकडचे पॅटर्न्स आपल्याला थोडे नवीन
नवीन प्रकारचे पॅटर्न्स आहेत जे इथे बघायला मिळतात. हा बघा, हा 2 फुटाचा आहे, हा 1.5 फुटाचा आहे. सॉरी, हा पण 2 फुटाचाच गणपती आहे. मॉन्स्टरवरती मॉन्स्टर प्लास्टिक घातले कारण कसं ते जस्ट पेंटिंग करून ठेवले, धूळ वगैरे नको बसायला. ही वही साईबाबाची मूर्ती आहे. ही दगडूशेठ हलवाई. आणि संपूर्ण प्रोसेस आपण इथे बघून घेतली. परत इथल्या गणपतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपण बघितल्या. तुम्हाला कशा आवडल्या, कोणती मूर्ती तुम्हाला जास्त सर्वात आवडली, तर ते आम्हाला कमेंट करून कळवा. बाकी आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणावरून. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.